जोडोनिया दोन्ही हात, जोडोनिया दोन्ही हात, जगी जाणवितो मात. एकदा जारे अलंकापुरा, जन्मवेर झारा चुकवा. आवडे सांगा जीवेचे आर्त, आवडे सांगा जीवेचे आर्त. माऊली पुरविती जानोनी, एकदा जारे अलंकापुरा, जन्मवेर झारा चुकवा. ज्ञानराज माझी माऊली, ज्ञानराज माझी माऊली, एका जनार्दनाची साऊली. एकदा जारे अलंकापुरा, जन्मवेर झारा चुकवा. विठ्ठल 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 विठ्ठल. जोडोनिया दोन्ही हात, जगे जाणवितो मात. एकदा जारे अलंकापुरा, जन्मवेर झारा चुकवा. नमो ज्ञान राजा, 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 नमो ज्ञान राजा. निवृत्ती सहजा गुरुवर्या, निवृत्ती सहजा गुरुवर्या, निवृत्ती सहजा गुरुवर्या. नमो सोपान देवा मुक्ताई परेशा, नमो सोपान देवा मुक्ताई सर्वेशा, नमो सोपान देवा मुक्ताई परेशा. नमो सोपान देवा मुक्ताई सर्वेशा. भावत्या सर्वेशा करातिरी, भवत्या सर्वेशा करातिरी. भवत्या सर्वेशा उद्धरते. जोडोनिया दोन्ही हात, जगी जाणवितो मात. एकदा जारे अलंकापुरा, जन्मवेर झारा चुकवा. प्रस्तुतस्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्री क्षेत्र प्रतिष्ठान म्हणजेच पैठण निवासी असलेले श्री ज्ञानेश प्रिय संत अद्वितीय प्रातस्मरणीय नित्य भजनीय शांतीब्रह्म एकनाथ महाराज नाथरायांच्या अखिल विश्वाला गोदावरी मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील श्री ज्ञानदेवांची स्तुती या प्रकरणातील हा अभंग आहे. प्रस्तुत अभंगात शांतीब्रह्म एकनाथ महाराज तुम्हा आम्हा आबाल सुबोध संसारिकांना, मंडळी जन्ममृत्यूची वेरधार चुकवायची ना, मग एकदा तरी माऊलीच्या वारीला अलंकापुराला जा, अशी जोडून हात जोडून विनवणी आजच्या अभंगात आपल्याला करतात. विठ्ठल वारकऱ्यांना पाहून मी अभंग बदललाय, नाही तर मी अभंग दुसराच घेणार होतो. पण म्हणलं चला आता वारी आलेली आणि इथं दिंडी बी आलेली आहे आणि आमच्या वारकरी शिक्षण संस्थेने आम्हाला काही गोष्टी शिकवल्या. आमच्या संस्थेचे जेवढे गुरुजन होते त्यांचा नियमच असा होता, पुढं आषाढी वारी आली महिनाभर अगोदर पंढरीपर प्रकरण घ्यायचं, कारण वर्णन ऐकून कोणाला तरी पंढरपूरला जाण्याची सद्बुद्धी व्हावी. पुढं जगद्गुरु तुकोबरायांची बीजवारी आली तर महिनाभर अगोदर आमच्या संस्थेच्या गुरुजनांचा नियम की तुकोबरायच्या वर्णनाचे अभंग घ्यायचे, जेणेकरून वर्णन ऐकून कोणाला तरी देहूला जाण्याची बुद्धी होईल. पुढं पैठण वारी आली आमच्या षष्टीची नाथांची वारी, तर मुद्दाम नाथांच्या वर्णनाचे अभंग घ्यावे, जेणेकरून वर्णन ऐकून कोणाला तरी पैठणला जाणारं सद्बुद्धी निर्माण होईल. आता 2 दिवसावर माऊलीची वारी सुरू होते. मग नेमिली तिथी अष्टमी कृष्ण समर्थी, कीर्तन केली यथार्थी, ब्रह्मलोक पाविजे. अष्टमीपासून माऊलीचा उत्सव सुरू होतो अमावस्येपर्यंत. नामा म्हणे चतुर्दशी, अमावस्येच्या दिवसी ज्ञानदेवी राहेल नेमेसी, तरे तो तरेल भुतळी. अमावस्ये दिवशी केला गोपालकाला, मग वैष्णवाला लाभ मोठा. हे आमच्या पाठातलंच प्रकरण आहे सगळं. आणि मग अष्टमी ते अमावस्या उत्सव असतो आणि मग आज अनायासे षष्टी आहे.
उद्या सप्तमी, उद्याचा दिवस आडवा आहे. उद्या वारकरी मुक्कामी येतात आणि परवा अष्टमीपासून उत्सव सुरू होतो. आणि म्हणून मग 2 दिवसावर माऊलीची वारी आली तर आपण माऊलीच्याच वर्णनाचं वारीला प्रवृत्त करणारा अभंग घ्यावा. अभंग घेण्याचा हेतू एकच आहे की माऊलीचं 750वं वर्ष चालू आहे. माऊलीची वारी 2 दिवसावर आलेली आहे. अभंगाचं चिंतन ऐकून कोणाला तरी वारीला जाण्याची सद्बुद्धी व्हावी एवढ्या पवित्र हेतूने हा अभंग घेतला आहे. विठ्ठल समस्त ग्रामस्थ पारगावकरांसाठी जरा पाहुणे मंडळी एकदा जोरदार टाळ्या वाजा मारा. खूप देखणं नियोजन केलंय. खूप खूप धन्यवाद. तिकडं जरा स्वयंपाकाकडे मी मग अशी नुसतीच चालता नजर टाकली. जसं आपल्या ओतूरला पत्र्याचा शेड आणि चौकडून कानात लावलेले लाइटिंग तेन काय चुरून मुरून तो निघाल भरून कार्यक्रम आहे महाराज. वा खूप अन्नदान. किती लोक मला काल सभापती म्हणले 10,000 लोकांचं नियोजन आमचं आहे. जेव्हा अजून 1,000 झाले का 11,000 म्हणजे मोठा यज्ञ झाला. मग तर वा रोज 10,000 लोक तर सहज जेवतात म्हणले महाराज. खूप खूप धन्यवाद. तुम्हा सर्वांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो आणि अभंगाकडे येण्याचा प्रयत्न करतो. जोडोनी हा दोन्ही हात जगी जानवे तो मात एकता जारे अलंकापुरा जन्मवेर झारा चुकवा. आजच्या अभंगामध्ये श्रीमंत शांती ब्रह्म एकनाथ महाराज तुम्हा आम्हा सर्व जनता जनार्दनाला हात जोडून एक विनंती करतात की मंडळी जन्माची वेरधार चुकवायची ना, मग एकदा तरी अलंकापुराला जा असा आग्रह आजच्या अभंगात नाथराय धरतात. विठ्ठल या मृत्यू लोकामध्ये चुकांच्या बाबतीत संतांनी सदैव समाजाला मार्गदर्शन करावं. या मृत्यूलोकात जन्माला आलेला जीव असो, या मृत्यूलोकात जन्माला आलेला साधक असो, या मृत्यूलोकात जन्माला आलेला देव असो, त्या देवाला, त्या साधकाला, त्या जीवाला चुकांच्या बाबतीत सदैव मार्गदर्शन, सदैव समुपदेश आमच्या संतांनी करावा. सदैव चुकांच्या बाबतीत मार्गदर्शन करतात आणि कौतुकाने करतात. आम्हा हे कौतुक जगा द्यावे नीत, 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 करावे फजित सुखती ते, करावे फजित सुखती ते, करावे फजित सुखवीते, करावे फजित सुखवीते, आम्हा हे कौतुक जगा द्यावी नीत, 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 करावे फजित सुखती ते, करावे फजित सुखती ते, करावे फजित सुखती ते. या मृत्यूलोकामध्ये जो जो चुकेल, मग तो जीव कोटीतला असो वा देव कोटीतला असो वा साधक कोटीतला असो, साधू कोटीतला असो, आमच्या संत वाङ्मयाने साधू संतांनी त्याला वेळोवेळी समुपदेश करावा, वेळोवेळी मार्गदर्शन करावं. मंडळी ह्या चुका करू नका. वा आम्हा हे कौतुक जगा द्यावे नीत. आणि कौतुकाने शिकवतात. करावे फजित चुकती ते, जे चुकती ते फजित करावे आणि जगा नीत द्यावी. हे आम्हा कौतुक, हे आम्ही कौतुकाने करतो. तुम्ही म्हणाल महाराज या जगात चुकत कोण कोण? या मृत्यूलोकात चुका करणारा देवही आहे आणि या मृत्यूलोकात चुका करणारे तुम्ही आम्ही मानवही आहोत.
देवाकडूनही चुका होतात माऊली आणि मानवांकडूनही होतात. तुम्ही म्हणाल महाराज मानवांकडून चुका होतात हे ठीक आहे, पण देवाकडून सुद्धा चुका होतात. उलट मानवाची चूक आहे आणि देवाचा खेळा आहे. चुकीत आणि खेळ्यात खूप फरक आहे. नाही लक्षात आलं तर जेवून जा मग. हां, तेवढी सोय केलेली. देवा अरे तू सुद्धा काही गोष्टी चुकवतो. तुम्ही म्हणाल देवाची काय चूक आहे ना, चूक असल्याशिवाय काय चूक आहे. देवा तू एक संघटना काढली, त्या संघटनेला एक ब्रीद वाक्य दिलं आणि त्या ब्रीद वाक्याप्रमाणे तू वागत नाही, ही तुझी चूक आहे. माऊली आपल्या घरावर, आपल्या गाडीवर, आपल्या स्टेटसवर जे आपलं ब्रीद वाक्य ठेवलंय ना त्याप्रमाणे वागलं पाहिजे. वा, एकाच्या गाडीवर नाव होतं काय, कीर्तनकार होते, आंतरराष्ट्रीय कीर्तनकार. रामनवमीला बी घरी बसून, रामनवमीला येड्या बोला बी हळद लागती, इतकी दाट पेर राहते. रामनवमीला बी तारीख नाही, नाव काय टाकलंय, आंतरराष्ट्रीय कीर्तनकार. एकाने नाव टाकलं होतं गाडीवर पंढरीचा वारकरी. आषाढीच्या दिवशी मी त्यांना फोन केला, तुम्ही पंढरीचा वारकरी गाडीवर नाव टाकले, कुठे येतं? म्हणले घाटकोपरला कीर्तन घेतलंय. धन्य माता पिता तयाचिया. नाव कशाला टाकलं पंढरीचा वारकरी? जसं टाकलंय तसं केलं पाहिजे. वा, एका घरावर वास्तुशांतीचं कीर्तन आम्ही गेलो कीर्तनाला, घरावर नाव होतं मातृपितृ छाया. वा, गाडीतून उतरल्या म्हणलं मोठा मातृपितृ भक्त दिसतोय. गावचं भजनी मंडळ म्हणलं हळू बोला. हो म्हणलं मोठा पुंडलिकाचा अवतार दिसतोय, मातृपितृ छाया. ते म्हणजे तुम्ही हळू बोला आणि तो विषय काय काढू नका घराच्या नावाचा. म्हणलं का बरं? ते म्हणले याचे माता पिता मारुतीच देवळात राहतात आणि म्हणले मग छाया घरात राहती म्हणून मातृपितृ छाया. मातृपितृ छाया शब्दाचा अर्थ काय? माता पिता मारुतीच देवळात आणि छाया घरात. म्हटलं मग मी कीर्तनाला अभंग घेऊ का छायागीत घेऊ? म्हणजे हा छायागीतच योग्य ठरवलं. काय बोलायचंय मला? घरावर नाव टाकलंय तसं वागलं पाहिजे, स्टेटसवर जे ठेवलंय तसं वागलं पाहिजे. हा वा, कथनी पठनी करोनी काय, वाचोनी रहनी वाया जाय. वा, अशी वंजळभर साखर, यशवंत सहकारी साखर कारखान्याची वंजळभर साखर तुमच्या तोंडात घालावं म्हणजे थेऊरचा. ते कारखानाच बंद आहे महाराज, आता काय सांगावं, असं सांगायचा भागाचा आहे. महाराज संस्थेचे जुने कीर्तनकार आहेत. विठ्ठल विठ्ठल. रोहिदास महाराजांनी अतिशय समर्पक प्रमाण दिलं. माणसं जे लिहिलंय, जे स्टेटसवर ठेवलंय, जे बोललंय ते करून दाखवलं पाहिजे. तो का म्हणे करोनी दावी त्याचे पाय माझे जेवी, तैसे बोलवरी वाचा बळेन वायाची झकवी ती प्रतितीचे डोळे परी साचो कारे बोधा वेळे आथीना होई जेना. गप्पा मारण्यात मजा नाही महाराज, काही खूप गप्पा मारतात. एका पुढाऱ्याची सभा होती, अशा झेडपीच्या निवडणुका सुरू झाल्या आणि मग कोणी बी आंबी हळद लावून बसलं होतं. मग गावगाव प्रचार, कोपरा सभान, पटांगणात सभान, एक सभा सुरू झाली पठार भागावर. मंडळी मला तुम्ही मतदान द्या, म्हणताल ती सेवा करेल. लोक म्हणले इथं पठार भागावर पाण्याची मोठी अडचण आहे, पाण्याची सोय झाली पाहिजे, आम्हाला गावाला धरणाचं पाणी आलं पाहिजे. धरणाचं पाणी काय म्हणताय? धरण मंजूर. एक जण म्हणला धरण बांधायला नदी तर पाहिजे ना, पठारावर गावे नदी मंजूर घ्या. काय नदी मंजूर करायची गोष्ट आहे का? एक जण म्हणा नदी मंजूर झाली, धरण मंजूर झालं, पण धरण 2 डोंगराच्या मध्यंतरी बांधावं लागत. हे सपाटीला आहे, वर पठार भागावर आहे, 2 डोंगर मंजूर. लोक म्हणले पण इथं पाऊसच कमी पडतो, मग धरण बांधल्यावर पाणी कसं सोडायचं? म्हणले धरणात सुद्धा पाणी टाकायची व्यवस्था करू, ती काय तुम्ही काळजी करू नका. वा वा, काय गप्पा हाणायच्यात, करायचंय कुठं काय? मग आप्पा हाना गप्पा. आप्पाचा विषय लय हार्ड आहे असो म्हणून, म्हणजे गप्पा मारण्याच्या बाबतीत. चंदुवा काय बोलाय, नुसत्या गप्पा हाणण्यात मजा नाही. महाराजांनी गोड प्रमाण सांगितलं, कथनी पठनी करोनी काय, वाचोनी रहनी वाया जाय. तसं ते आचरणात उतरलं पाहिजे. आणि म्हणून पांडुरंगा तू तुझी संघटना काढली, त्या संघटनेला जे ब्रीदवाक्य दिलंय त्या ब्रीदवाक्याप्रमाणे तू वागत नाही, ही तुझी चूक आहे. कोणती संघटना आहे त्याची संघटना आहे पतित पावन संघटना. तो पतितांना पावन करतो, हे त्या पतित पावन संघटनेचं ब्रीद आहे. पण देवा तू पतितांना पावन करताना दिसत नाही, हे तुझी चूक आहे.
तेवढी तू चूक टाळून टाक. आता नको चुको आपोल्या उचिता. नको चुको आपुल्या उचिता. आता नको चुको आपोल्या उचिता. आता नको चुको आपुल्या उचिता. कृपाळो कांता रखुमाईच्या. कृपाळू कांता रखुमाईच्या. कृपाळो कांता रखुमाईच्या. कृपाळू कांता रखुमाईच्या. आचरावे दोष हे आम्हा उचित. आचरावे दोष हे आम्हा उचित. आचरावे दोष हे आम्हाचे. आचरावे दोष हे आम्हाचे. हो, 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 हो. पांडुरंगा संघटना काढली. संघटनेला नाव दिलं पतित पावन संघटना. देवा अरे मग आम्ही पतितच आहेत. आमचा पाय घसरणं हे साहजिक आहे. आचरावे दोष हे आम्हा उचित. दोषाचं आचरण आमच्याकडून घडणार, कारण आमच्यावर प्रकृतीचा पगडा आहे, आमच्यावर मायेचा पगडा आहे. आधीच प्रकृतीचे पायिक वरी भोगा लागून तवर अंक ज्ञानोबराय वर्णन करतात. आमच्यावर प्रकृतीचा पगडा आहे, आमच्यावर मायेचा पगडा आहे, म्हणून आमचा पाय घसरणारच महाराज. वादत नाही. उकंड्यावर बसून कुठं संध्या होत असते का? उकंड्यावर कुणी संध्या करायला म्हटलं केशवाय नमा माधवाय नमा कसं जोडायचं? तिथं सगळा घमघमाट आहे. अजून उकंड्यावर बसून संध्या होणं अशक्य आहे. तसं नरदेहाला आलोत ना आम्ही, आम्हाला प्रकृतीचा पगडा आहे, आमच्यावर मायेचा पगडा आहे. आमचा पाय घसरणार, आमच्याकडून चुका होणार. आचरावे दोष हे आम्हा उचित. पण आम्हा पतितांना तारणं हे तुझं उचित. तारावे पतित तुमचे ते उचित. ते तुमचे उचित की पतित तारावे. पण तू पतितांना तारताना दिसत नाही. साच करिता आता फेरसे माघारा. 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 ठाईचे दाताराने नवेसे. ठाईचे दाताराने नवेसे. साच करिता आता फेरसे माघारा. साच करिता आता फेरसे माघारा. ठाईचे दाताराने नवेसे. ठाईचे दाताराने नवेसे. साच करिता आता फेरसे माघारा. साच करिता आता फेरसे पतित पावन संघटना हे नाव साच करण्यासाठी तू माघारगेवर राहिलाय. साच करिता आता फिरसी माघारा. पांडुरंगा हे खरं करून दाखव ना. कशाला संघटना काढली? संघटनेला कशाला ब्रीदवाक्य दिलं पतित पावन संघटना? अरे समाज चुकणार आहे हा, आणि त्यांना तू पदरात घालायचं नाही. मग त्यांना पक्षात कशाला घेतलं? असो. आणि म्हणून सांगायचा भाव हाच आहे की चुका घडतात, पण मोठ्याने त्या पदरात घालायच्या असतात, लगेच इडी लावायची नाही. असो. आणि म्हणून साच करिता आता फिरशी माघारा. आता नको चुको आपुल्या उचिता. कृपाळवा कांता रुक्माईच्या. पतित पावन नाव तुझला ठेवेल कोणी? नामदेव महाराज म्हणतात तुला पतित पावन नाव ठेवलं कोणी हे पहिलं सांग. कशाला ही संघटना काढली? ही तुझी चूक आहे, एवढी चूक सुधारून घे. आता नको चुको आपुल्या उचिता. देवालाही चुकांच्या बाबतीत मार्गदर्शन संतांनी करावं. काय अधिकार असेल बा?
काय बोलायचं आहे महाराज. संतांनी देवालाही मार्गदर्शन करावं. देवाला चुकांच्या बाबतीत मार्गदर्शन करतात तसं तुम्हा आम्हाला जीवांना करतात. तुम्ही म्हणाल महाराज आम्ही जीव चुकत असतो का? हे चालू हे त्याच्यामुळंच चाललंय सगळे, चुकांमुळंच हे सगळं आपल्याचं नादात. वा, आता तुमचाच विषय इथून पुढं. तुम्ही आम्ही जीव तर खूप चुका करतो. आपलं एक वैशिष्ट्य सांगू का? आपलं असं आहे, आपण आधी चूक करतो मग ध्यानात येतं. आधी चुकी मग घडे आठवण, तुका म्हणे जन परिचय. आपण चुका आधी करतो आणि मग ध्यानात येतं. एक जणाला आमच्या संस्थेत गुरुजनांचा आग्रह होता की तू खूप चांगला आहे, विद्वान आहे, हुशार आहे, तर तुझा संप्रदायाला उपयोग होईल, तू काय या लग्नाच्या भानगडीत पडू नको. तो म्हणला नाही नाही, मी पखवाजात तयार आहे, गायनात तयार आहे. मी गायनात प्रावीण्य मिळवलं, पखवाजात प्रावीण्य मिळवलं, अभ्यासात प्रावीण्य मिळवलं, मग संसारात सुद्धा मला तो अनुभव आला पाहिजे का? याला तामस धैर्य म्हणायचं. काय म्हणायचं? दीर्घ गड्याकडं धैर्य आहे पण तामस धैर्य आहे. संसारात सुद्धा अनुभव आला पाहिजे. मी सर्वांगीण ज्ञान मिळवलं तर मग बायकोच्या बाबतीत कशाला मागं राहावं, तेही ज्ञान मिळावं. आमचे गुरुजन म्हणले मग कर लगीन, दिसन तुला. मग आधी चुकी मग घडे आठवण केलं. बायको एक मुलगी पाहिली, केलं लग्न केल्यावर रोज बायको त्याला 2 टाईम भांडे घासायला लावायची, सकाळी बी संध्याकाळी बी. अभ्यासू होता चांगला, भांडे घासायला लावायची. मग गुरुजनाला सांगायला लागला तुमचं ऐकायला पाहिजे होतं, तुमचं ऐकायला. आधी चुकी मग घडे आठवण. आधी बोलला कशाला? मग आधी चुकी करायचीच नाही ना महाराज. रोज बायको त्याला भांडे घासायला लावायची. एक दिवस त्याला वाटलं आपण काहीतरी बनाव करावं, बेबनाव. आपण बेबनाव केल्यावर बायकोला जरा आपली दया येईल आणि इथून पुढं भांडे घासायला लावणार नाही. मग बायकोला म्हणला अगं मजला असे वाटते पुन्हा शाळेत जावे, पुन्हा ती दिसावी, भले लागावी शिकावी, लसावी मसावी. नाही लक्षात आलं? मजला असे वाटते पुन्हा शाळेत जावे, पुन्हा ती दिसावी. याला वाटलं मागचं काही प्रेम प्रकरण तिला सांगितलं, मग ती माघार घेईल. बाबा आता नवरा आहे दुसरीकडं, हे पाटाचं पाणी तिकडं जाण्यापेक्षा आपल्या इकडं गेलेलं बरं. आणि म्हणून मग मजला असे वाटते पुन्हा शाळेत जावे, पुन्हा ती दिसावी, भले लागावी शिकावी, लसावी मसावी. हे आमच्या लहानपणी लसावी मसावीचे सिद्धांत होते गणितात. जेवण झालं होतं आणि भांडे घासायची पडली होती, अर्थातच त्याला घासायची होती, पण त्याने हा बेबनाव केला. मजला असे वाटते पुन्हा शाळेत जावे, पुन्हा ती दिसावी, भले लागावी शिकावी, लसावी मसावी. बाई बिले वाजतात होती महाराज, जुन्नरचीच होती ती. आणि मग बाई म्हणली आता बनून गोसावी, जी आहे तीच सोसावी, विसरून लसावी मसावी, सगळी भांडी घासावी, आणि सकाळी उठून फरशी पुसावी, म्हणे लसावीन मसावीन ती दिसावी. विठ्ठल आधी चुकीन मग घडे आठवण. त्यापेक्षा नाही पडलेला बरा. आमच्या हार्दे महाराज या बाबतीत खूप उपदेश करत असतात. आधी चुकी मग घडे आठवण. तुमचं आमचं तर आधी चुकत होत मग ध्यानात येतं आपल्या महाराज. तुका म्हणे जन परिचय. आधी चुका करतात लोक महाराज. तुतारीतला आणि पिपाणीतलाच फरक कळत नाही. मग भटट निकाल. अरे हो, मग तुम्हाला बटन कोणतं दाबाव हेच कळा ना. आधी चुकी मग घडे आठवण, तुका म्हणे जन परिचय. हाच आपल्या स्वभावाचा परिचय महाराज. जीवही चुका करतात. मग संतांनी जीवाला चुकांच्या बाबतीत मार्गदर्शन करावं. संत वाङ्मयाने जीवांना चुकांच्या बाबतीत 2 अंगाने मार्गदर्शन केलंय. कोणत्या 2 अंगाने? एक, काही गोष्टी चुकून करू नका, पण काही गोष्टी मात्र करायला चुकवा. विठ्ठल काही गोष्टी चुकूनही करू नका, पण काही गोष्टी मात्र चुकवा. जन्मवेर झारा चुकवा. मला इकडं यायचं. आजच्या भंगातला चूक शब्द मला जरा भावला, म्हणून मी चूक शब्दावर प्रस्तावना मांडतोय. सगळी प्रमाणे चुकांची सापडतील तुम्हाला. आता ही चूक जरी असली तरी बरोबर मानून घ्या असो. आणि म्हणून संतांनी 2 अंगाने वर्णन. आमचं शास्त्र जीवांना चुकांच्या बाबतीत 2 अंगाने प्रबोधन करतं. एक, मंडळी काही गोष्टी चुकून करू नका. शहाणे असताना, ब्रह्मदेव अक्कल वाटत असताना गैरहजर नसताना, तर या 5-6 गोष्टी चुकून करू नका. डोळे झाक करून करू नका, अनावधानाने करू नका, प्रमादाने करू नका. 6 गोष्टी माणसाने चुकून करू नये. कोणत्या 6 गोष्टी? नारी कलहो, वृथा परिग्रहो, दुर्जन संगम,
विश्वासभंगम असत्यभाषणम कुमित्रपोषणम न कुर्यात कदा प्रमादात अपि, म्हणजे चुकून देखील, प्रमादात अपि म्हणजे चुकून देखील या 6 गोष्टी करू नका. हात जोडून विनंती, तुम्ही कोण्या भागाच्या असा, कोण्या जातीच्या असा, कोण्या संप्रदायाच्या असा, कोण्या पक्षाच्या असा, पक्षाच्या असा, अपक्ष असा, पण एवढं काही चुकून सुद्धा करू नका माऊली. कोणत्या 6 गोष्टी? 1, नारी कलह, बाई माणसासंग भांडण चुकून करायचं नाही. वृथा परिग्रह, बिनकामाच्या वस्तूचा संग्रह करायचा चुकून सुद्धा करायचा नाही. असत्य भाषणम, लबाड चुकून बोलायचं नाही. कुमित्र पोषणम, कुमित्राचं पोषण चुकून करायचं नाही. विश्वासभंगम, कोणाच्या विश्वासाचा भंग करायचं नाही. नारी कलहो, वृथा परिग्रहो, असत्य भाषणम, कुमित्र पोषणम, विश्वासभंगम, ह्या 5-6 गोष्टी चुकून करू नका. 1, नारी कलहो, बाई माणसासंग चुकून भांडायचं नाही. तुम्ही बाई माणसासंग भांडले, तुमचं आणि एखाद्या बाईचं भांडण झालं, एस टी स्टँडवर, रेल्वे स्टँडवर, दुकानात, पुढं पटांगणात, ग्रामसभेत, लोक बाजू कोणाची घेणार? खरं सांगा, बाई माणसाची घेणार. म्हणून तुम्ही चूक बाईची जरी असेल तरी तुम्ही माघार घ्यायची. याला यशस्वी माघार म्हणतात. काय म्हणतात? यशस्वी. बाई माणसासंग चुकून भांडायचं नाही, कारण जगात बाई माणसासंग भांडलाय आणि जिंकलाय असा अजून इतिहासात पुढं सापडला नाही. पहावे पुराणे विचारोनी, तुम्ही पुराणाला विचारून पहा. बाई माणसासंग तुम्ही एसटीत बसते, अर्ध्या जागा आता महिलांना आहेत, अर्ध्या पुरुषांना येतं. जेडपीचं आरक्षण बी यंदा तसंच पडलंय. जुन्नरमध्ये बराच घोटाळा झालाय, असो सांगायचा भागाचा आहे. आणि मग अर्ध्या महिलांना, अर्ध्या पुरुषांना. महिलांच्या जागेवर तर बाळासाहेब सगळ्या महिलाच बसलेल्या होत्या, पण पुरुषांच्याही 2-4 सीटवर महिला बसल्या होत्या. आणि एक गडी म्हणला, तिकडं बाया बसतात, इकडं गडी बसतात, तुम्ही दोघी चौघी इकडं कसं काय बसल्या गड्यांच्या लाईनला? उठा पलीकडं बसा. बाई म्हणले, मला उठ म्हणतो काय? दिली बाईने ठेवून. बाईने ठेवून दिल्यावर आता चूक कोणाची? खरं सांगा, बाईची चूक. कारण गड्याच्या लाईनला बाई बसली होती, पण बाकीचे गडी सगळे, हे बावळ्या, बाई माणसाला बोलवतो काय? हाय पागल आहे, काय पुरुषार्थ आहे तुझा? बाई संग मांडवतो का? अख्ख्या एसटीने बाजू कोणाची धरली? बाईची. म्हणून जरी बाया महिलांच्या सीटवर बसल्या तरी तुम्ही म्हणायचं ती तर बाजू तुम्हाला आरक्षित आहे, पण ह्याही 2 सीटा तुम्हालाच आहेत म्हणायचं. बसा, वैसं पाणी आणून देतो म्हणायचं. बसा, काही शेंगा देतो, चिक्की काय आला असेल तर हे घ्या, पण बसा. बाई माणसासंग भांडायचं नाही. एका गावात असाच मोठा उत्सव होता, 50वा. आणि ज्या साली सप्ताह सुरू झाला त्या साली एका जोडप्याचं लगीन झालं होतं कैलासबुवा. आणि मग त्यांच्या लग्नाचाही 50वा आणि सप्त्याचाही 50वा होता. आणि मग काय उन्हाळ्यात सप्ताह, मग असे गावकारभारी असे संभाजी शेठ, शिवाजी शेठसारखे हुशार, कैलास शेठसारखे, त्यांनी 7 ते 9 नियोजन, हे समाज खूप नियोजन, सगळं गाव कीर्तनाला जायचं. पण ज्याचं लगीन झालं होतं त्याची बायको जायची, पण तो काय कीर्तनाला जात नव्हता. 5-6 दिवस सप्ताह चांगला रंगला. बाई म्हणली, अख्खं गाव कीर्तनाला जात आहे, आणि तुम्हाला कीर्तनाला यायला काय झालं? हो, आपलं लग्न आणि सप्ताह एकाच दिवशी सुरू झाला आहे, मग आपण चला तुम्ही कीर्तनाला, आज गावातल्या महाराजाचं कीर्तन आहे आणि या. आणि मग गावाचे महाराजाचं कीर्तन, हे कीर्तन रंगात आलं. आणि महाराज एक वाक्य जरा अनवधानाने बोलले. कधी कधी वक्ता एखादं वाक्य पवारसाहेब अनवधानाने बोलवतो, पण ते लावून धरायचं नाही, मागचं पुढचं ऐकत जात जायचं. काही काय करते, तेवढीच क्लिप काढीत आहेत, करतेत व्हायरल, अमुक अमुक असे बोलले. अरे हो, पण मागचं पुढचं काय शेटाना बुडूकन नाचते, तुडूक तुडूक, काय माहीत नाही, भीत नाही, काही लई येडी, काय सांगावं तुम्हाला. आणि मग महाराज कीर्तनात एक वाक्य अनवधानाने बोलले, चुकून बोलले. बाबाजी शेठ काय बोलले? बाई माणसाच्या अंगात 36 नखरे असते. आता गावचेच कीर्तनकारण हे वाक्य बोलले. तो नेमका त्याच दिवशी कीर्तनाला आला होता, 50 वर्षात कधी आला नव्हता. घरी गेला, कीर्तन संपले, जेवण बिवणं झाले, घरी गेला. बाईला म्हणला, का गं लगीन होऊन 50 वर्ष झाली, आणि महाराजांनी तर सांगितलं बाई माणसाच्या अंगात 36 नखरे असतात. 50 वर्षात तू मला ते नखरे दाखवले का नाही हे पहिलं सांग. मला ते नखरे पाहायचेत, दाखव. ती म्हणली, याला नसताना आला तर बारा झाला असता. हे बरं होतं, कोंबड्या झाकायला, शेळ्या बांधायला, मग शेण वाढायला, लेंड्या गोळा करायला, बरं होतं. इथं नसतं नेलं तर बरं झालं असतं. झाले झोपले. रात्री सकाळी उठल्या तो ना, ओट, लोक संगत उठले.
आंघोळ झाली का ते 36 नखरे काय त्यातला एखादा तरी दाखवा. आता काय करावा. आंघोळ झाली ती चहा घेऊन आली ते 36 नखऱ्यातला एखादा तरी दाखवा. आता काय चहा. त्या बाईचं डोकंच उठलं. सकाळचा नाश्ता झाला ते म्हणलं नाश्ता करतो पण ते 36 नखऱ्यातला एखादा तरी दाखव. जेवायचं ताट वाढलं की 36 नखऱ्यातला एखादा तरी दाखवते. बाई अशी वैतागली महाराजाची गाठ घेतली. महाराज कशाला कीर्तनात असं सांगायचं. बाई माणसाच्या अंगात 36 नखरे असते. त्यानं काय झालं. अहो ते मालक म्हणतो 36तला एखादा का नाही दाखिला आणि 50 वर्ष तसेच घालवले व्यर्थ गेले. एखादा तरी पाहायला पाहायचा. आता महाराज खूप 12 गावचं पाणी पेलेले होते आणि काल ते 12 येऊन मी कीर्तन करून आले होते. मग महाराज म्हणले बाई या इकडं. आता काय ते 12 गावचं पाणी पेलायला पोहा होता. आणि त्यांनी सांगितलं थोडं चॅम्या काय सांगायचं ते सांगितलं. चैत्राचा उन्हाळा होता. नांगरठी चालल्या होत्या. मग दुसऱ्या दिवशी तो म्हणला हे बघ आता आज नांगरठी सुरू होती. मी सकाळीच नांगरठीला जाणार आहे आणि दुपारी 12 वाजता माझी भाकर घेऊन ये आणि येताना नखरा काय ते एक घेऊन ये मला पाहायचा आहे. आज पहिला दिवस. बाई आता त्या महाराजांनी बाईला बरोबर काय सांगायचं ते सांगितलंच होतं. झालं असं बाईने आपल्या बाजरीच्या भाकरी थापल्या. आंबाड्याची भाजी केली. एका पाटीत बाजरीच्या भाकरी आंबाड्याची भाजी तर सगळं घेतलं आणि एक माठ आणि त्या माठात पाणी आणि पाण्यात एक 7-8 जिवंत मासे घेतले. तुकाराम नाना मासे घेतले आणि गेली बाई. नांगर चाललेली आता जिवंतच मासे होते पाण्यातच होते ते. नांगर पुढं चाललं आणि तिने असे ते दिले मासे त्या टाकून. होय हो मागं बघा ना. तो म्हणा तास तर काढायला लागू दे. अहो म्हणजे तास नंतर काढायला लावा आधी मागं तर बघा. तो ना काय अहो नांगरठीत मासे निघाले. तो ना पागल आहे का काय. चैत्राच्या उन्हाळ्यात नांगरठीत नदीत ठीक आहे पण नांगरठीत काही बोलती सारजा राजा मागं तर बघा. आता बायकोने सांगितलं कोणाला बी मागं बघावंच लागतं. खरं आहे का खोटं आहे असो. आणि मग त्याने मागं पाहिलं तर आता ना मासे उड्याच हालत होते. अरे चैत्राच्या उन्हाळ्यात नांगरठीत आणि मासे असल्या उन्हाळ्यात द्या दुपारा 12 वाजता. चाट झाला तो बी. चाटच झाला. किती इथं 6-7-8 येतं. तो म्हणा स्वयंपाक काय केला ते काय माळकरी वेळकरी नव्हता. मग ती म्हणली हा यांच्या भाषेत होंडा. आणि मग तो काय माळकरी नव्हता. तो ना स्वयंपाक काय केला म्हणजे बाजरीच्या भाकरीनं आंबाड्याची भाजी कॅन्सल. आता हे 7-8 मासे घरी घेऊन जा स्वयंपाक कर माशाची भाजी कर मी येतो जेवायला. हो पण 12 वाजले तुम्हाला भूक लागली नाही. आता तो अशीच जा मागं आणि मग सकाळचं संध्याकाळचं असं एक वडी जेवायचं म्हणले. 2 टायमाचं एकदाच वाढायचं याला एक वडी म्हणतात. हां बरं 3 टायमाचं ते 3 टायमाचं. ती गेली घरी. चंदू महाराज तिने केली माशाची भाजी बिजी आणि मालक आला 4-4:30 वाजता. पिंपळाच्या पारापुढं त्याचं घर होतं. चावडीवर माणसं बसलेली पिंपळाच्या पारापुढं मारुती देवळावर 5-50 माणसं गावातली दररोज अनुभवी माणसं तिथं येऊन महाअनुष्ठान करीत होते. बसलीच होती. आणि मग तो आला का बैल बांधले हातपाय धुतले. बायकोला म्हणला अगं लय भूक लागली ना अगर हाणू वाढ. तिने वाढली आंबाड्याची भाजी आणि बाजरीच्या भाकरी. हाय हाय गडी असा 400 व्होल्ट तापला महाराज. जणू गाडीचं पिस्टान तापाव असा तापला. पहिली तर बाईला खंडशी ओढली. ती म्हणजे काय झालं हाणायला. काय झालं नांगरठीत मासे निघाले त्याची भाजी करायला सांगितली आणि मी 2 टायमाचा उपवासी. नांगर हाणला तो आंबाड्याची भाजी वाढली. ती म्हणजे कुठले मासे नांगरठीतले. नांगरठीत कुठं मासे असतात का काय बोलताय काय पागल आहे का काय. अजून एक ठेवून दिली का बाई लगेच गल्लीत आली. बाईला हाणायला तो गल्लीत आला का तिथं पिपळाच्या पारावर बसलेले आणि मारुती देवळा पुढं बसलेले ते अनुभवी सगळे तुटले. बाईला का हाणतो. लोक बाजू कोणाची घेणार. बाई समाजाचा नियमच हा. चूक बरोबर याचा विचार करायचा नाही. नारी कल हो बाई माणसं सगळं भांडण चुकून करायचं नाही. ह्यो लागला बाईला हाणायला अख्खं गाव धावलं. हे बाईला का हाणतो म्हणले अहो दिवसभर मी उपवासी का जेवला का नाही. ही आली होती बाजरीच्या भाकरी आंबाड्याची भाजी घेऊन. म्हणजे मग नांगरठीत मासे निघाले आणि मग ते मासे घरी पाठवले. म्हणजे भाजी करता आले तर हिने परत आंबाड्याची भाजी आणि बाजरीच्या भाकरीच वाढल्या. गाव म्हणलं कुठं मासे निघाले. तो म्हणा नांगरठीत 2-4 जणी म्हणलं. आता ती बाई त्याच गावातली होती. तिचं माहेर तिथंच होतं. तिचे भाऊ बी आले होते तिथं. ते म्हणले धरा रे दाजीला. कशाला विचारतं जी 10-12 जण धावली ना असा कणिक तिंबवावा असा तिंबावला. भारतात लाल पिवळाच केला महाराज. तो जुन्नरकडं बघायचा आणि शिन्नरकडं चालायचा महाराज. लाल पिवळा केला भारतात तिंबावला आणि भारतात हाणला.
बायको म्हणली लय मारू नका, एकुलता एकच आहे. म्हणजे त्याच्या आईला तेवढा एकुलता एकच झाला होता ना. आणि मग 2-4 जणांनी उचलून घरात आणून मांडला. तो म्हणला बाबा बाय लय मार खाल्ला, वाढ बाबा आंबाड्याची का असाना वाढ, 2 बारा उपाशी मारी ती का काय. आणि मग तिने बाजरीच्या भाकरी आणि माशाची भाजी वाढली दुसऱ्यांदा. तो म्हणला मासे कुठले, ती म्हणजे नांगरटीतले. आणि मग का नाही वाढली, ते तुम्ही 2 दिवसापासून म्हणत होते 36 नखरे दाखव, 36 नखरे दाखव, त्यातला एक दाखिलाय, राहिलेले 35 पाहायचे का. नग मी आपल्या कुंभमेळ्याला जातो बाबा, झालं हेच नाही झालं. लोकांनी बाजू कोणाची घेतली माऊली? बाईची. म्हणून आजपासून बाई संग भांडण चुकून करायचं नाही. शास्त्र नारी कलहो वृथा परिग्रहो. वृथा परिग्रहो म्हणजे बिनकामाची वस्तू गोळा करायची नाही. आपल्याला जर स्क्रीन टच मोबाईलमधलं कळत असेल तर घेतल्याला बारा. काहीला त्यातलं वांगं कळत नाही, कोणते बटणं दाबी देत, कोणाला मेसेज, कोणते कशाचे मेसेज, कोणाला अग्निशामक दलाला एकाने मेसेज पाठवला कोंबडी विकायची, त्यांना कोंबडी घेऊन काय करायचे. हां काही कोणाला कसले मेसेज कशाला मिळत नाही. मला आपल्याला जी गोष्ट कळत नाही ती हाताळायची. बिनकामाची वस्तू गोळाच कशाला करायची. हार्दे महाराज बरेच माळकरी इथं पण कोंबड्या पाळीत आहेत. अख्खं घर माळकरी पाळलेल्यात कोंबड्या. कशाला? का कीर्तन करायला दान राहू द्या महाराज. एवढी माळकऱ्याच्या घरी कोंबडी कशाला? बिगर कामाची वस्तू. वैकुंठवासी कोंडाजी बाबांचं वाक्य आहे. हा डेरे बाबा म्हणायचे वारकऱ्याने 2 जनावरं पाळायची नाही, एक कोंबडी दुसरी शेळी. असं आता काय इथं सगळे पोल्ट्री फार्मावालेच बसलेत, सांगायचा भागा असं. आणि म्हणून ह्या बिनकामाच्या वस्तू माळकऱ्याला कशाला पाहिजे असं आहे. सपला विषय माऊली. बिनकामाची वस्तूचा संग्रह चुकून करायचा नाही. एक राजा होता, राजाने एक माकड पाळलं. खरं तर राजकारणी माणसाला माकडाची गरज नाही का? तिथं काय कमी आहेत का? माकडाची गरज काय? पण काय करावं आता. एका राजाने ते माकड पाळल्यावर आता माऊली शेठ राजाने हत्तीदळ, पायदळ, घोडदळ हे असावा का माकड. मग ती माकड जेवताना, झोपताना, कुठं फिरताना माकड सगळंच. एक दिवस राजा झोपला आणि माकड जागा होतं. आणि एक माशी राजाच्या कानावर बस, नाकावर बस, पायावर बस, गुडघ्यावर बस. माकडाला माशीचं न ती माकड आपलं माशी हाणायचं. त्या माशीच्या मागं लागलं माकड. मग ती माकड 7-8-10 वेळा माशी हाणली. ती माकड भलं गरम होतं. माकडाने ठरले माशीत मारून टाकायची. माशी बसली कंठावर राजाच्या. माकडाने पाहिली हिला मारायची कशी, तिथं होती तलवार. माकडाने जी तलवार उचलली आणि माशीला साप दिशी घातली. काय झालं? अहो राजाची पुण्यतिथी झाली ना. म्हणून बिनकामाची माणसं पाळायची नाही. ती नुसती वडापाव खायला येतात, चहा पितात, भेळ खातात आणि 500 रुपये बी घेतात आणि बटन दुसऱ्याच दाबीत. म्हणून ही खोगर भरती सांभाळायची नाही. हे ध्यानात धरा. महाराज मी खूप फायद्याचा आहे तुमच्या दृष्टीने असो. आणि म्हणून बाई माणसासंग भांडण चुकून करायचं नाही. 2 बिनकामाच्या वस्तूचा संग्रह करायचा नाही. बरं नारी कलहो वृथा परिग्रहो. दुर्जन संगम. दुर्जनाचा संग चुकून करायचा नाही. नको दुर्जनाचा संग, नको दुर्जनाचा संग, नको दुर्जनाचा संग, नको दुर्जनाचा संग. क्षणात चित्तभंग, क्षणात चित्तभंग, क्षणात चित्तभंग, क्षणात चित्तभंग, क्षणात चित्तभंग, क्षणात चित्तभंग. नको दुष्ट संग, नको दुष्ट संग, नको दुष्ट संग, दुष्ट संग. पडे भजनामधी भंग, पडे भजनामधी भंग, पडे भजनामध्ये भंग, पडे भजनामध्ये भंग, पडे भजनामध्ये भंग, पडे भजनामध्ये भंग. नको दुर्जनाचा संग,
क्षणक्षणा चित्तभंग नको दुष्ट संग पडे भजनामध्ये भंग. गावातून पंढरपूरला दिंडी जायची. एक माणूस पायी जायचा. पंढरपुरात नवमीला दिंडी पोहोचली का लगेच चंद्रभागेचं स्नान, दशमीला पांडुरंगाचं दर्शन आणि एकादशीला दादा महाराज मनमाडकराच्या मठात संगीत भजन ऐकायला जायचं. धामणीकर गुरुजी, मी जायचो बरं का, मी 7-8 वेळा गेलेलो आहे. मला खूप आवड भजनाची. धामणीकर गुरुजीच्या यांच्या तुकाराम बाग वसावी मोठी मोठी माणसं तिथं भजनाला राहायची. भजनाला जायचं. एक साल त्याने गावातून एक येडं नेलं. दिंडीला नेता असताना येडी न्यायचीच नाही. सुधरत असली तर नेली पाहिजे, सुधरत नसली ना न्यायचीच नाही. एक येडं नेलं, पण जाताना त्याने बोली केली. येडं म्हणलं मी पंढरपूरला तुझ्याबरोबर वारीला येतो, पण एक आठ पंढरपूरला गेल्यावर मी सांगन त्या फडावर जायचं. वारकऱ्याला म्हटलं हे तर देव करायचं फड म्हणून, नाही तर वाच करायचं फड म्हणून. गेले पंढरपूरला, चंद्रभागेचं स्नान, पांडुरंगाचं दर्शन झालं आणि एकादशीला वारकरी म्हणला मग आता चला भजनाला जाऊ. त्याला मी काय सांगितलं होतं, मी सांगन त्या फडावर जायचं. मग वारकरी म्हणला कोणाच्या आपल्या देहूकाराच्या फडावर जायचं का वास्कर महाराजाच्या? हे मग चंद्रकांत ढवळपुरीकराच्या फडावर जायचं. आता काय सांगायचं. गेलं ना ती येडं त्या भजनाला घेऊन. लय भजन प्रेमी माणूस झाला. तमाशा सुरून तिथं खडे फेक सुरू झाली आणि खडे फेकीचं रूपांतर दगड फेकीत झालं. फिर दगड आला आणि त्या भजनाच्या कंठावर बसला. कायमचा स्वर गेला. नको दुष्ट संग पडे भजनामध्ये भंग. म्हणून आथरायच्या ना पांघरायच्या लायकीची लोक सांभाळायची नाही. वा दुर्जन संगम विश्वासभंगम. एखाद्याच्या विश्वासाचा चुकून भंग करू नका. एखाद्याचा विश्वास एकादशी व्रत धरायचा. कशाला एकादशी धरता तुम्ही? आता वय झालंय तुमचं, तुला पडलंय नाही. मी म्हणतोय तुला धरायची नसेल तर धरू नको. आणि एखादा धरतोय ना त्याला नाव ठेवू नको. कशाला सोमवार धरता? कोरोनाच्या काळात एकच तडाखा होता काही लोकांचा, माळा काढा. तुम्हाला घालायचं नसेल तर घालू नका. पण ज्यांनी घातली त्यांचं कशाला विश्वासाचा भंग करता? कशाला? विश्वासभंगम नकोर्यात कदा प्रमादात अपि. चुकून देखील कोणाचा विश्वासाचा भंग करू नका. वा असत्य भाषण, लबाड बोलू नये, चुकून सुद्धा बोलू नये. तुकाराम महाराज म्हणतात असत्य वचन होता सर्व जोडी, होका लग्न घडी परोपकार. तुमच्या लबाड बोलण्यामुळं जर एखाद्याचं लगीन जुळत असेल, फक्त तुम्ही खोटं बोलायचं आहे, तरी तुम्ही तिथं खोटं बोलायचं नाही. तुमचं एखाद्याचं पटत नसेल, पण त्याचा मुलगा जर चांगला असेल आणि तुमच्याला जर कोणी विचारलं का हो त्याला आमची पोरगी द्यायची, काय म्हणणं आहे तुमचं? तुमचं त्याचं पटत नसेल तरी तुम्ही खरं बोलायचं. त्यांचं ना आमचं पटत नाही, पण तुम्ही मुलगी द्या. का? माणसं चांगली. आमचं त्यांचा वाद आहे म्हणले, पण माणसं चांगलीच द्या. पण तुमच्या खोट्या बोलण्याने जर एखाद्या येड्याला सोयरीक भेटत असेल तर तुम्ही तिथं खरंच सांगायचं की याला पोरगी देऊ नका, कारण हा गडी आपल्याचं नादात, हा 5 रंगात नाहून निघालेला आहे, त्याला पचरंगी माणूस म्हणतात. आणि म्हणून याला देऊ नका. असत्य वचन होता सर्व जोडी, होका लग्न घडी परोपकार. वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आम्हाला एक गुरुजन होते, त्यांचं नाव आहे सद्गुरू निकम बाबा. खूप सत्यवादी. त्यांना खोटं जमतच नव्हतं. पुरंदर भागात एक त्यांच्याकडे शिकलेला विद्यार्थी, निकम बाबाचं वय साधारण 60-61च्या घरात होतं आणि हा 60-62च्या घरात. आणि तो मुलगा निकम बाबा ज्यावेळेस संस्थेत शिक्षक झाले त्यावेळेस तो संस्थेत पहिल्याच पाठ आला होता. आणि मग निकम बाबाचा प्रयोग त्यांच्यावरच झाला होता पहिला. आणि मग त्याचं वय साधारण 45-48च्या घरात. मग त्या मुलाचं बाबांचं वय 62-63च्या घरात. आणि मग त्यांनी बाबाचं प्रवचन गावाकडे ठेवलं. मग बाबाला तो न्यायला इथं आला सकाळ सकाळ. बाबा प्रवचन 4 वाजता आहे, मी सकाळी 7ला आलो, तुमचा नियम आवरला आहे आणि चला. त्यांना लबाड बोलल्याला जमत नव्हतं. मग आळंदीतून ते गेले स्वारगेटला. मग त्यांनी बाबांचं तिकीट काढलं, स्वतःचं काढलं. आता PMTला गेला. PMTला ते कमी जास्त नाही, सरचकट आहे. मग गेले. स्वारगेटवरून ST निघाली, जेजुरीला पंढरपूरला निघाली. स्वारगेट पंढरपूरहून जेजुरी थांबती ती. जेजुरी भागात त्याचं कुठंतरी गाव. निघाले. आला कंडक्टर, तिकीट तिकीट तिकीट. मग तो म्हणला 1 फुल 1 हाफ जेजुरी. आता कंडक्टरने साहजिकच तर फुल कोणाचं आणि हाफ कोणाचं? म्हणजे फुल ह्या बाबांचं आणि हाफ माझं द्या. कंडक्टर म्हणला STत कोणी येडं सांगन तुझं वय जाशी का ह्या बाबाचं जाशी? बाबा तुमचं वय किती? बाबा म्हणले माझं 63च वय, अजून माझं अर्धं तिकीट निघायला टाईम आहे आणि मी ते काढलं नाही. काही मोठ्या माळी घालतात, पण पंढरपूरला वारीला महिन्याला जातात, पण अर्धं तिकीट नसताना काढून जातात. असो असो असो, वर बघा जरा, वर बघा. आपलं वय भरल्यावरच तिकीट काढावं अर्धं. मला माझं 63च वय आहे, अजून माझं
पुढं वय झालेलं नाही त्याच्यामुळं मी काय माझं तिकीट मला अधिकारच नाही तर मी काढलंच नाही. तुमचं 63 आहे, ए तुझं वय किती? तो म्हणलं माझं 66 आहे. आणि म्हणून माझा अर्थ आहे तो ना की एस टी सांगल. निकम बाबा म्हणले एस टीला सांगायची गरजच नाही, ते लय सत्यवादी होते. निकम बाबा म्हणले तुझं वय किती? तो म्हणला 66 आणि माझं 63. तू माझ्याकडे शिकलाय का मी तुझ्याकडे शिकलोय? त्यांना बाबा तुम्ही थोडं थांबा. अहो ते लय गरम होते, विचारा पंढरी महाराजाला. निकम बाबांनी जे त्याचं एस टीतच गचुरं धरण खंडीशी ठेवून दिली महाराज. एस टी ड्रायव्हरने एस टीच थांबवली. ड्रायव्हर माग आला, कंडक्टर माग उभेच होते. काय प्रकरण? काय प्रकरण? एस टी उभी करा, मला खाली उतरायचं आहे. ते दोघं एस टी ड्रायव्हर कंडक्टर माळकरी होते. त्याने बाबा तुम्ही महाराज दिसताय कोणीतरी? हो मी संस्थेचा शिक्षक आहे म्हणले, माझं नाव निकम बाबा. दोघं ड्रायव्हर कंडक्टर पाया पडले, आमची पोरं तुमच्याच संस्थेत शिकलेली आहेत म्हणले. मग काय म्हणणं आहे? हा म्हणतोय माझं हाफ तिकीट आहे, त्याचं 66 आणि माझं 63 वय, ह्याचं 66 याचं 66 वय येत नाही. दोघंही पाया पडले, बाबा उतरू नका. कशाला चालले? याच्या गावी माझं प्रवचन आहे, तुम्ही जा, आम्ही तुमचं तिकीट काढितो. ह्या येड्यासाठी त्या गावाला तुम्ही अंतर करू नका. काही गावात येडे राहतात, त्या येड्यासाठी कीर्तनकाराने त्या गावाला अंतर द्यायचं नाही. वर बघा असो, काही येडे राहतात गावगाव, त्यांच्यासाठी एखाद्या कीर्तनकाराने एखाद्या गावाला सोडू नये. आणि मग निकम बाबा त्या कंडक्टर ड्रायव्हरचं ऐकून मग गेले त्याच्या गावाला प्रवचनाला. ते पुढं बसलेला असा खाली असा पायाचा भामटे आहेत ना, डोळ्याला डोळा मिळवित नाहीत महाराज. वर बघा. आणि मग ते असा खाली असा वर पायाचा असा. आणि मग निकम बाबांनी ओवी कोणती घ्यावं प्रवचनाला? माझी या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्पन, जे नागोर धरलाय बाबाने कायला विचारित. याला माहिती असत्य भाषणम प्रमादात अपि न कुर्या. सत्यवादी माणसं होती महाराज. कुमित्र पोषणम, कुमित्राचं पोषण करायचं नाही आपल्याला, सन्मित्र पाहिजे महाराज, उन्मित्र नको आहेत. कुमित्राचं पोषण करत नाही. लॉकडाऊनमध्ये अमरावतीची एक बातमी आली होती बघा, मोबाईलला तुम्ही पाहिली असं, टी व्हीला बातमी होती. एकाने एका मित्राला जागा दिली घरात राहायला. ज्याने जागा दिली त्याचं लग्न नुकतंच झालं होतं, ज्याला जागा दिली त्याचं लगीन झालं नव्हतं. लॉकडाऊनमध्ये तो 2-3 महिने तिथं थांबला, पण लॉकडाऊन उठल्यावर तो निघाला तर एकटा गेलाच नाही. गोम सांगतेनं गेला नाही असं आहे. मग असा न पोसल्याला बारा. कुमित्र पोषणम. 6 गोष्टी चुकून करू नका. बोला, बाई माणसासंग भांडण चुकून करायचं नाही. नारी कलहो, वृथा परिग्रह, बिनकामाच्या वस्तूचा संग्रह करायचा नाही. दुर्जन संगम, दुर्जनाचा संघ चुकून करत नाही. विश्वासभंगम, एखाद्याच्या विश्वासाचा भंग करायचा नाही. असत्य भाषणम, लबाड बोलायचं नाही. कुमित्र पोषणम, कुमित्राचं पोषण चुकून करायचं नाही. न कुर्यात कदा प्रमादात अपि. विठ्ठल विठ्ठल.